एक शिकारी होता जो रोज जंगलात शिकार करायला जायचा. त्याच्या खांद्यावर नेहमी एक बाज पक्षी असायचा जो त्याचा अगदी जीवाभावाचा मित्र होता. एक दिवस कडक उन्हामुळे शिकाऱ्याला प्रचंड तहान लागली. त्याने इकडे तिकडे सगळीकडे पाहिलं पण त्याला कुठेच पाणी दिसलं नाही. शेवटी थकून भागून तो एका झाडाखाली जाऊन बसला. अचानक वरून झाडावरून पाण्याचे थेंब टपकायला लागले. त्याने देवाचे आभार मानले आणि खाली एक कटोरा लावला. थोड्याच वेळात तो कटोरा भरला. पण मित्रांनो, जसा तो ते पाणी पिणार तेवढ्यात त्या बाज पक्षाने झडप घातली आणि तो कटोरा खाली पाडून पाणी सांडून दिलं. शिकाऱ्याला खूप राग आला. त्याने परत टपकणाऱ्या पाण्याखाली तो कटोरा लावला. यावेळी सुद्धा कटोरा भरल्यावर जसा तो पिणार त्या पक्षाने परत पंजा मारून कटोरा खाली पाडून दिला. आता मात्र शिकारी रागाने एकदम आगबबुला झाला आणि त्याने संतापाच्या भरात थेट आपल्याच त्या पक्षावर मित्रांवर बाण चालवला. बाण लागून पक्षी खाली पडला. आता शिकाऱ्याने तिसऱ्यांदा कटोरा लावला आणि पाणी कुठून टपकतंय म्हणून सहज वर पाहिलं तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण वरून टपकणारं ते फक्त पाणी नव्हतं तर झाडावर बसलेल्या एका भयानक विषारी सापाचं विष होतं. शिकाऱ्याला एका सेकंदात सगळं समजून चुकलं. तो धावत आपल्या मित्राकडे गेला आणि रडत म्हणाला, मित्रा, हे मी काय केलं? तू माझा जीव वाचवलास आणि मीच तुझ्यावर बाण चालवला. पण मित्रांनो, खूप उशीर झाला होता. तो पक्षी तोपर्यंत मरून गेला होता. म्हणूनच म्हणतात भावांनो, घाईघाईत आणि रागात घेतलेला निर्णय माणसाला आयुष्यभराचं दुःख देऊन जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि आपल्या जवळच्या प्रत्येक माणसाला हा व्हिडिओ शेअर नक्की करा.